राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। अखेर 1 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं सरकारने कबूल केलं आहे। सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अत्यंत महत्त्वाची बैठक आता पार पडली असून यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी कर्जमाफीबद्दल अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे। आणि या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण की तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायची आहे। कर्जमाफीची तारीख हे 1 सप्टेंबरपासून आता होण्याचं इथं दिसून आलेलं आहे। संपूर्ण इथे जिल्ह्यांची यादी आणि किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार हे स्टार्टिंगला तुम्ही बघितलंच आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो बघा, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती इथं समोर आली आहे। यासाठी फक्त तुम्हाला लक्षपूर्वक व्हिडिओला बघायचा आहे। बघा, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता 1 सप्टेंबरपासून इथं कर्जमाफी अशा प्रकारची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासाठी आता लक्षपूर्वक पहा, राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी इथं समोर आली आहे। अखेर 1 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं सरकारने कबूल केलं असून सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भामध्ये इथं अत्यंत महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेण्यामध्ये आली आहे। यामध्ये राज्याचे कृषी मंत्री असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री असो किंवा ह्या दोघांची इथं देशाचे कृषी मंत्री असो शिवराजसिंग चौहान असतील, याच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय आणि GR आता इथं जाहीर करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे। 2017 ते 2025 पर्यंत म्हणजेच हे 6 ते 7 वर्षापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहे अशा शेतकऱ्यांच्या आता कर्जमाफी होण्याचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे। सरकारच्या माध्यमातून इथं ठरवण्यामध्ये सांगितल्यामध्ये आलेलं आहे। मात्र आता सरसकट शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार नाही। विधानसभा निवडणुकीआधी इथं महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, पण महायुती सरकार येऊन आता 6 महिन्यापेक्षा जास्त झालं। तर बघा, तरीही अद्याप शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी या ठिकाणी झाली नाही। त्यामुळे विरोधकांकडून आता सत्तेमध्ये असलेल्या सरकारवरती टीका केली जात असल्याने इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। याच्या दरम्यान इथं आता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली आहे। राज्यामध्ये काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची चर्चा आपल्यामध्ये इथं पाहायला मिळत आहे। नेमकं शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष इथं लागले असून त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असं देखील सरकारला वारंवार विचारण्यामध्ये येत आहे। राज्यभरातील इथं शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी सध्या केली जात असल्याची इथे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कर्जमाफीसाठी विरोध पक्षाकडून इथं सरकारला सत्तेमध्ये घेत जात आहे आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्याकडून देखील इथं विविध शहरांमध्ये कर्जमाफीसाठी मोर्चा काढण्यात येत आहे असल्याचं आपल्याला इथं पाहायला देखील मिळतं। तर राज्य विधिमंडळामध्ये इथं नुकतंच पार पडलेल्या इथं पावसाळी अधिवेशन यामध्ये देखील विरोधकांनी सरकारला इथं जसं की घेऱ्यामध्ये घेतल्याचा इथं प्रश्न देखील इथं येत आहे आणि असा प्रश्न देखील त्यांनी केला, कारण की कर्जमाफी कधी करणार असा विरोधकांनी इथं प्रश्न विचारला। तर त्याला उत्तर देताना सरकारने कर्जमाफी करावी आणि ती कर्जमाफी करावी याचबाबत अभ्यास करण्याचे इथे समितीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि सरकारच्या माध्यमातून इथं देण्यामध्ये आलेली ही माहिती देखील इथं समोर येत आहे। समितीमध्ये कर्जमाफीबाबत सरकारला इथं अहवाल देईल आणि त्यानंतर कर्जमाफी निर्णय घेण्यामध्ये येईल अशा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले होतं। त्यानंतर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकर होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून मिळत आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार लवकरच करणार असल्यामध्ये संकेत देखील इथे देण्यात आलेले आहे आणि पाहायला मिळत आहे। कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, तर अशा शेतकऱ्यांची आता या ठिकाणी कर्जमाफी पार पडणार आहे आणि सरकारने सांगितलेलं आहे, कारण की इथे जिल्ह्यांची यादी देखील त्यांनी सांगितले कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी इथं करायची। आता सर्वेक्षण करण्यामध्ये येत आहे आणि सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी अहवाल सादर करण्यामध्ये येणार असून त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये येणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून समिती नेमण्यामध्ये आली असून आता सर्वेक्षण या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे आणि या ठिकाणी अहवाल सादर झाल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यामध्ये येणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची इथं लवकरच कर्जमाफी होणार असल्यामुळे इथं देखील इथं अशा पद्धतीने माहिती देत आहे। शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत गरज आहे। नेमकं कर्जमाफी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष इथं लागलं होतं। त्यामध्ये राज्याचे जसे की कृषी मंत्री असो, मुख्यमंत्री असो, तर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी चर्चा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। राज्यभरातील इथं शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी वारंवार केली जात होती। कर्जमाफीसाठी विरोधक
विरोधक पक्षांकडून सरकारला सत्तेमध्ये घेरलं जात होतं आणि आता जसं की माजी आमदार बच्चू कडू यांनी देखील अनेक मोर्चे काढले होते आणि त्याच जसं की मोर्चाच्या आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यासाठी या ठिकाणी आता तयारी करण्यामध्ये येत असल्यामध्ये इथं माहिती देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा, कर्जमाफी संदर्भातील अहवाल सादर झाला की कर्जमाफी बाबतच इतर निर्णय घेण्यामध्ये येईल। सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेला असून आता शेतकऱ्यांची लवकर कर्जमाफी होणार आहे आणि त्याच अनुषंगाने 1 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकेल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच की अनेक दिवसांपासून प्रत्यक्ष आता जसं की हे शेतकरी प्रतीक्षेमध्ये होते, शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार आणि पात्रतेत जसे की कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार, सरकारच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचं देखील अत्यंत महत्त्वाची बातमी इथं समोर आली आहे। म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर सर्व जसं की माहितीच्या अनुषंगाने आता राज्याच्या शेतकऱ्याची कर्जमाफी इथं लवकरच होणार असल्याची माहिती इथं समोर येत आहे। कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची या सर्वेक्षणामध्ये इथं हे दिसून येणार आहे। म्हणजे जे सोप्या भाषेमध्ये सांगायला जर गेलं तर सरसकट कर्जमाफी होणार नसून फक्त पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी केली जाणार आहे याचं सर्वेक्षण सुद्धा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी आता या ठिकाणी जसं की हे नियम इथं लागू करण्यात आलेले आहे। सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यामध्ये येणार आहे। तर आणि सर्व इथं माहितीनुसार 1 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर झाली तर शेतकऱ्यांना चांगला इथं दिलासा मिळेल, कारण की बघा इथं लाखो शेतकऱ्यांची आत्महत्या होत असताना इथं दिसून येत आहे आणि दिवसांपासून इथं कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना इथं हे दिलासा देखील मिळणार आहे। शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत इथं गरज असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करण्यामध्ये यावी असं देखील आंदोलन इथं शेतकऱ्यांनी केलं, बच्चू भाऊंनी केलं। बच्चू भाऊंनी तर खूप मोठा साथ शेतकऱ्यांनी दिला। तर बघा 1 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते। तर अशा प्रकारे हे जसं की अपडेट होती, पण अजूनपर्यंत कर्जमाफीची तारीख देखील जाहीर झाली नाही। फक्त इतकं मी तुम्हाला सांगू शकेल की कर्जमाफीची जसं की हे समिती नेमली आहे, आता लवकरच तुम्हाला कर्जमाफीचा दिलासा हे मिळणार आहे। तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।